नमस्कार मित्रांनो. आपण गेला एक महिना झाला इथं कर्मवीर जगदाळे मामांच्या शेतीमध्ये. तर मामांची 70 एकर शेती आहे आणि त्यांचं ॲग्रीचं पण कॉलेज झालं आहे आणि त्या ॲग्रीच्या पोरांना इथं आपल्याला प्रॅक्टिकलसाठी सगळ्या फळबागा लागवडीचा त्यांनी मानस दाखवला आणि ती कामे हाती घेतली. आणि ज्या पद्धतीनं जसं आपण या जमिनीला टोटली सगळ्या 70 एकराला पाणी लागलेलं आहे आणि ती पाणी काढण्याचं जे काम आहे ते गेल्या महिन्याभरामध्ये आपण करतोय. कारण जसं पिकाला पाण्याची गरज आहे तशी जर जास्त पाणी झालं किंवा पाणथळ जमीन झाली तर जमिनीचा सगळ्यात जास्त पाणी कमी पडण्यापेक्षा पाणी जास्त झालं तर त्याचा जास्त तोटा होतो. आणि या वर्षीचा पाऊसकाळ बघता आपण पावसाळ्यामध्ये काम केल्यामुळं आता जर आपण बघितलं तर इथून अगदी चिखलाचं पाणी जर बघितलं तर असं ओढ्यासारखं वाहतंय आणि सगळ्या जमिनीची निचरा करून. कारण निचरा करणं का गरजेचं आहे तर जे आपल्या जमिनीमधली जी मित्रकीड असते किंवा मित्रबुरशी असते त्याला पण ऑक्सिजनची गरज असते. उदाहरणार्थ गांडुळासारखे सुद्धा मित्र आहे जो त्याच्यासाठी पण आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. ती जर पाणी त्याच्यामध्ये भरलं गेलं तर ऑक्सिजन नसल्यामुळं ती मित्रकीड आपली जी आहे ती मरण पावते किंवा वर येऊन पाण्याच्या प्रवाहासोबत ती वाहून जाते. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं शेतीमध्ये सुरुवातीचं काय काम असेल तर ते आपल्यासाठी निचरा करणं जमिनीचा आणि त्याच्या बाजूनं 4 बाजूनं ड्रेनेज काढून आपण त्याचं पाणी काढण्याचं काम आज पूर्ण झालं आहे. आणि लवकरात लवकर आपण इथलं आता पहिल्या टप्प्याचं काम आपलं संपत आलं. जो रस्त्याचं काम आहे किंवा अंतर्गत रस्त्याचे शेतातलं त्याचं काम पूर्ण झालं आणि आता आपण इथून पुढच्या कामाला वेगळं ते काम आहे ज्याच्यात पुढं लिव्हलिंग असेल किंवा प्लॉटिंगचं काम झालं आहे बऱ्यापैकी. तर ती काम झाल्यानंतर आपण पुढचे जे वेगवेगळ्या फळशेतीची लागवडीचं करणार आहे आणि ती काम आज पूर्ण झाला. आणि रस्त्यामधून इथे येण्यासाठी जो रस्ता नव्हता तो रस्त्याचं काम पण आज पूर्ण होऊन आम्ही आज एक समाधान आम्हाला याच्यातून मिळालं. आणि भविष्यकाळामध्ये सगळ्या फळझाडांची लागण इथं करून आपण जी ॲग्रीचं कॉलेज आहे मामांचं त्या कॉलेजच्या मुलांना प्रॅक्टिकलसाठी सगळ्या फळशेती किंवा फळशेतीची सगळ्या प्रकारची फळशेती आपण इथं लागवड करण्याचा मानस आमचा आहे. आणि जो विश्वास त्यांच्या मामांच्या बॉडीनं आमच्यावर दाखवला तो विश्वास आम्ही सार्थ करण्यासाठी कृषीनिष्ठ परिवार सातत्यानं प्रयत्नशील राहील आणि 100% आम्ही इथं सर्व प्रकारच्या लागवड करू.